महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर हाती आली आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 14 जानेवारी आधी 3,000 रुपये जमा होणार असल्याचा दावा केला जात आहे। नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला। त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी 2 हप्ते एकत्र मिळणार असल्याचा दावा केला जात आहे। मात्र आता ई-केवायसी न केलेल्या महिलांना योजनेचे पैसे यापुढे कायमचे मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे एकूण 3,000 रुपये बँक खात्यात एकत्र पाठवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे। परंतु ज्यांनी या योजनेसाठी ई-केवायसीची प्रक्रिया केलेली नाही त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही। ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर इतकी होती। 2 महिन्यांपासून तांत्रिक अडचणींमुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकले होते। या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे मिळून 4,500 रुपये मिळणार होते। परंतु राज्य सरकारने मागच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात दिला। मकर संक्रांतीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये बँक खात्यात जमा होतील असा दावा केला जात आहे। परंतु यामुळे आचारसंहितेचा भंग होतोय असा दावा विरोधकांकडून केला जात आहे। तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी मुंबईतील भाजप उमेदवाराने लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मकर संक्रांतीच्या दिवशी मिळेल असा दावा केला होता। 14 जानेवारी आधीच लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळतील असा दावा करण्यात येत आहे। तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला का? कमेंटमध्ये नक्की सांगा।